फॅन नाही रे. टेस्टला कसं लागतं च्युइंगम? टेस्टला गोड. हा स्वीट. हा आधी स्वीट लागतं, मग चावायला लागल्यानंतर मग चोथा होऊन जातं सगळं. तसं केलं तिथे माझं. चावून चावून सगळं स्वीट आहे तोपर्यंत खायचं, आणि मग नंतर त्या आपल्या फ्रेंड बरोबर, तो कॉफी शॉपला भेटेल फ्रेंड, त्याच्या बरोबर मग जायचं. असा करेक्ट प्लॅन होता तिचा, मला माहिती. असाच प्लॅन होता. च्युइंगम आहे ना, गोड गोड तोपर्यंत घ्या, नंतर मग त्या पोराबरोबर. गुरु, तुला किती वेळा इनडिरेक्टली मी सांगितलं होतं, तू कधी समजलंच नाहीस. मी, राधिका बहिणी, आई बाबा, जेनी सुद्धा, सगळ्यांनी तुला समजण्याचा प्रयत्न केला, पण तू कधी कोणाचंच ऐकलं नाहीस. कुणाचं ऐकलंस तर एकटी शनायाचं. आणि तिने काय केलं? काय केलं काय तिने? काय ते डबल सीट, काय डबल डेटिंग. डबल डेटिंग. तिने डबल डेटिंग केलं आनंद माझ्या बरोबर. शी बिट्रेड मी यार, फसवलं मला ती. ठीक आहे, चल छोड यार, जाने दे. चल पिझ्झा खा ले, चल चल. मला नाही खायचं. हा ना यार, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू उपाशी आहेस. चल घे. सवय आहे मला उपाशी राहायची. तिच्या पायी 5-5 दिवस उपाशी राहिलो मी. मला काही वाटत त्याच. उपोषण करू का मी? गुरुनाथ सुभेदार एवढी प्रॅक्टिस आहे आपली. करू उपोषण करू? अरे कशाला, आता गपचूप बस ना, खा ना, चल ना, हे घे चल. हे आनंद ऐक ना, ते चेहऱ्यावर दिसलं ना उपाशी आहे असं, अजून काय दिसलं सांग? असं दिसलं का मूर्ख आहे हा माणूस, असं दिसतं काय? मूर्ख आहे दिसतं? हो, पण ते काय म्हणजे कधी कधी चुकतो ना चॉईस. त्यात चॉईस नाही आनंद, चॉईस नाही, नशीब चुकलंय. नशीब चुकलंय. काय होती यार शनाया, शी वॉज गुड एज गर्लफ्रेंड ना. शी वॉज गुड. मस्त एकदम. असं तिच्या बरोबर जाताना असे लोक वळून बघायचे. ओ देखो, ओ ती गुरुनाथ सुभेदार आणि त्याची गर्लफ्रेंड चालली आहे. मी काय केलं? मी तिला असं प्रपोज केलं, माझी बायको बनशील का? आणि माती खाल्ली. घराची वाट लावली, राधिकाला घराबाहेर काढलं, अथर्वला लक्ष नाही दिलं, आई बाबांशी भांडलो, आणि काय दिलं बायको बनवायचं. माती खाल्ली. आणि तिने काय केलं माझ्यावर? काय केलं तिने? डबल डेटिंग. त्या कॉफी शॉप मधल्या पोराच्या नादाला लागून, म्हणजे त्यांचं ठरलेलं होतं आधी, मला माहिती, प्लॅनिंग त्यांचं सगळं. तिने मला बिट्रे केलं, माझा विश्वासघात केला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.